हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. चाळून घेतलेत पोहे. त्याच्यामधून आहे ना, तुम्ही बघाल बघा अशी पावडर पडली आहे, तर व्यवस्थित चाळून घ्यायचे. मोठी जाडबुडाची कढई घेतली, तिच्यामध्ये ना सर्व काही पोहे आहे ना भाजून घ्यायचे आहेत. 2.5 किलो पातळ पोहे आहे आणि ते ना मी उन्हामध्ये ना 1-1.5 तास आहे ना वाळत घातले होते, तर मस्त असे उन्हामध्ये वाळलेत. कुरकुरीत होईपर्यंत ना आपल्याला हे सर्व काही पोहे ना भाजून घ्यायचे आहेत. कमी जास्त गॅस करून आहे ना व्यवस्थित आपल्याला सर्व काही पोहे ना भाजून घ्यायचे. पण कढई जाड घ्यायची आणि थोडी मोठी घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला आहे ना सर्व काही पोहे ना भाजता येतील. तर माझ्याकडे ना मोठी कढई आहे, तर तिचा मी वापर केला इथं तुम्ही बघाल ना, आता तुम्हाला आवाज येईल. व्यवस्थित भाजलेत पोहे. आता आहे ना हे मोठे भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर माझ्याकडे ना मोठी टोकरी आहे, तिच्यामध्ये मी हे सर्व काही पोहे ना काढून घेते. पोहे भाजताना ना काळजीपूर्वक भाजा, म्हणजे ना महिनाभर चिवडा टिकल. पटपट कसं तरी भाजले ना तर नरम पडून जाईल. पोहे ना एकदम व्यवस्थित असे भाजून घेतलेत. तुम्हाला आवाज येत असेल, कुरकुरीत असे भाजलेत. तर चला आता आहे ना सर्व काही पोह्यांमध्ये टाकणाऱ्या पदार्थ तळून घेऊ. कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं, तर हे तेल आहे ना ज्याच्यामध्ये मी चकली तळली होती ना तेच तेल आहे. तर आता ना ते गरम होऊन देते आणि जे जे चिवड्यामध्ये पदार्थ टाकायचे ना ते सर्व काही तळून घेते. तर सर्वात आधी ना मक्याचे पोहे तळायचे. मक्याचे पोहे सर्वात आधी का तळायचे आहे, तर जे तुम्ही बाकीच्या गोष्टी शेंगदाणे बेदाणे वगैरे आपण तळतो ना, तर त्याच्याने ना तेल थंड होतं. त्यामुळे ना सर्वात आधी ना मक्याचे पोहे तळून घ्यायचे. पण तेल गरम होऊन देते. तेल तापलं आहे, मक्याचे पोहे टाकते. तेल चांगलं तापेल असलं ना का पटकन वरती येतात. तळून तरी ते ना बघा मस्त असे फुलून द्यायचे. एकदम जाळायचे पण नाही तेलामध्ये, तर छान असे फुलतात. तर मी हे काढून घेते. निथळून घ्यायचं आहे तेल. परात ठेवले, परातीमध्ये ना सर्व काही काढून घेते. 1/2 किलो ना फुटाण्याच्या डाळ्या आहेत, त्या तळून घेते. स्वच्छ निवडून ठेवल्यात. एकदम पण जास्त तळून द्यायच्या नाही, कारण त्या आधी पण तळलेल्या असतात. नाहीतर काय होतील, त्या कडक होऊन जातील. त्याच्यामुळे ना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि बाहेर काढल्यानंतर आहे ना तेलातून कलर येतो. त्याच्यामुळे ना खूप लालसर होऊन द्यायच्या नाही, नाहीतर त्या आहे ना जळून जातील. मस्त इथं डाळ्या ना तळून झाल्यात, काढून घेते. शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे पण खूप जास्त तळून द्यायचे नाही, जळोपर्यंत किंवा काळपट होईपर्यंत. फक्त त्याचं आहे ना थोडंसं टलकर उडलं पाहिजे, तोपर्यंतच मस्त असे तळून द्यायचे आपल्याला. थोडंसं टलकर उडलं आहे, काढून घेते. एकदम लाल झाले ना तर ते कडवट लागतात. त्याच्यामुळे ना एकदम लालसर पण नाही होऊन द्यायचे. तर खोबरं तळून घेते. खोबरं पण एकदम लालसर होऊन द्यायचं नाही. बाहेर काढल्यानंतर आहे ना खोबऱ्याला पण कलर येतो. त्याच्यामुळे ना खूप जास्त काळपट खोबरं तेलामध्ये करायचं नाही. तर इथे ना आता मस्त असं खोबरं पण तळून घेते. पातळ असे उभे चिप्स केले खोबऱ्याचे. सतत हलवायचे, म्हणजे ना एकसारखं तळल. तर खोबरं पण मस्त तळून झालं आहे. खूप जाळायचं नाही, नाहीतर खोबरं पण आहे ना कडू लागतं. तर इथे ना आता हे खोबरं मी काढून घेते. बेदाणे तळून घेते. बेदाणे ना झाऱ्यातच ठेवायचे, लगेच फुलतात. 2 मिनटं पण नाही लागती. 1-2 सेकंदातच बेदाणे एकदम छान असे फुलतात. ते पण एकदम जाळायचे नाही आहे. तर इथे ना बेदाणे पण मस्त असे फुललेत, झाऱ्यामधून बाहेर चालले.
ते आता काढून घेते. काजू पण व्यवस्थित तळून घ्यायचे. काजूचे ना 2 काप केलेत आणि मस्त असे ना तळून घ्यायचे. तुम्हाला बाहेर गडगड्याचा आवाज येत असेल, आमच्या इकडे ना पाऊस चालू आहे. काजू पण तळताना ना एकदम लाल होऊन द्यायचे नाही, म्हणजे जाळायचे नाही, नाहीतर ते पण कडू लागतील. बदाम पण तळून घ्यायचे. बदाम पण जास्त जाळायचे नाही. बदाम पण व्यवस्थित तळून झाले, काढून घ्यायचे ते पण. आता थोडीशी हिरवी मिरची तळून घ्यायची. ते हिरव्या मिरचीचे तुकडे केलेत आणि ती पण आहे ना मस्त तळून घ्यायची. हिरवी मिरची खरपूस तळायची आहे. हिरवी मिरची पण तळून झाले. कढीपत्ता पण तळायचा होता, पण आता आहे ना आमच्या इकडे पाऊस आला आहे, त्याच्यामुळे मी झाडाचा कढीपत्ताच खुडला नाही. मी म्हटलं लागेल त्यावेळेस आहे ना मस्त झाडाचा कढीपत्ता खुडून व्यवस्थित कपड्याने पुसून आणि तळल, पण आता पाऊस पडल्यामुळे आहे ना कढीपत्ता नंतरच टाकील. तरी ते ना हिरवी मिरची व्यवस्थित तळून झाली. आता आहे ना गॅस बंद करायचा आहे. इथं तुम्ही बघाल ना तर सर्व काही पदार्थ तळून घेतलेत. चिवडा मसाला तयार करून घेऊ. तर त्यामध्ये ना आपला जो पोहे खायचा चमचा आहे ना, याच्याने मी 3 चमचे ते 4 चमचे साखर टाकते. अर्धा चमचा काळं मीठ, आपलं साधं मीठ पण टाकलं आहे आणि काळं मीठ पण अर्धा चमचा टाकलं आहे. 2 चमचे भाजलेली सोप टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकायचे. धना पावडर पण भाजलेली आणि पावडर केली ती टाकून घ्यायची आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे. धने पावडर 1 चमचा टाकून घ्यायची आहे. 2 चिमूट आहे ना लिंबू पावडर टाकायचे. लिंबू सत्व म्हणतात आणि लिंबू पावडर पण म्हणतात, किराणा दुकानामध्ये मिळते. तर हे सर्व काय ना आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. हे ना आपला मसाला वाटून तयार झाला आहे. हळद पावडर आहे ना मी अजून अर्धा चमचा वरतून टाकली. भाजलेले पोहे ना मी मोठ्या टोकरीमध्ये काढून घेतलेत. त्याच्यानंतर परातीमध्ये ना हे सर्व काही तळणीचे पदार्थ आहे. तर हे ना आता हे पोह्यांवरती ओतून घ्यायचे. सर्व काही ओतून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण हे पदार्थ तळतो ना तर खूप निथळून घ्यायचं नाही. थोडंफार तेल राहिलं ना तरी चालेल, कारण आपल्याला चिवड्यासाठी तेलाची गरज असतेच. तर हे ना सर्व काही मिक्स करून द्यायचे. इथे ना हे कोमट तेल आहे, ज्याच्यामध्ये ना हे सर्व काही पदार्थ तळले ना तेच तेल आहे. तर त्यामध्ये ना आता हा सर्व काही मसाला आहे ना टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. तेल कोमटच ठेवायचं आहे, गरम करायचं नाही आहे. त्याचं गठुळ आहे ना फोडून घ्यायचं आहे. छान असा मिक्स करायचा आहे आणि सर्व काही आता आहे ना आपल्याला चिवड्यावर ओतून घ्यायचं आहे. तयार झालाय, बाहेर घेऊन आली आहे. बाहेर बघाल तर 2-3 भांड्यांच्या पाट्या पण घासून झाल्यात आणि चिवडा बघा एकदम मस्त असा झालाय. तर डब्यामध्ये भरून ठेवते आणि कढीपत्ता आहे ना नंतर टाकील. आता आहे ना पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आहे ना कढीपत्ता भिजला आहे. तेलामध्ये टाकलं ना तर तेल अंगावर उडल, त्याच्यामुळे आहे ना आत्ता कढीपत्ता टाकणार नाही आहे.
बनवून झाल्यानंतर आहे ना किचन वगैरे सर्व काही आवरून घेतलं. मग बाहेर गेले. बाहेर आहे ना खिडकीला स्टारची लाईट आणि ते लावायचं होतं. दिवाळी म्हटल्यानंतर रोषणाई आणि सगळीकडे झगमगाट असतो, त्याच्यामुळे ना मी बाहेर गेले, लाईटी वगैरे लावून दिल्या. दिवाळी म्हणजे आनंदमय, खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं. तर आज वसुबारस आहे, तर आपल्याला आहे ना गाय वासराची पूजा करायची. तर आज आहे ना आमच्या इकडे ना गाय वासरू वगैरे चरायला आले होते ना, तर मी गाय वासराला आहे ना धान्य खाऊ घातलं आणि हळदी कुंकू लावलं. व्हिडिओ काढायला आहे ना तर आधी नव्हता घरात, त्याच्यामुळे ना मग ते दोन्ही कामं मला एकटीलाच करता आले नसते. तर इथे आहे ना मी पूजेची मांडणी ते करून घेते. चौरंगाखालची जागा स्वच्छ पुसून घेतली, हळदी कुंकू वाहिलंय. त्याच्यानंतर चौरंगावर आहे ना एक रुमाल आथरलाय, स्वस्तिक काढलंय तांदळाने, तांदळावर पण आहे ना हळदी कुंकू वाहिलंय आणि त्याच्यावर आहे ना गाय वासराची आहे ना जी मूर्ती आहे ना आपल्याकडे ती ठेवायची आहे. तर तुमच्याकडे ना तांब्याची असेल तांब्याची ठेवा, पितळाची असेल पितळाची ठेवा, जी कोणती असेल ना ती गाय वासराची मूर्ती ठेवून. आणि आज आहे ना गाय वासराची पूजा करायची असते. वसुबारस म्हणजे ना गाय वासराची पूजा करायची. तर हळदी कुंकू व्हायचे, फुलं व्हायचे, अक्षदा व्हायच्या आहे, त्याच्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. तर व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून घ्यायची आहे विधीपूर्वक. आपले हिंदू संस्कृतीत जे वर्षभर सण येतात ना ते सर्व काही सण आहे ना आपण असेच साजरे करायचे. आपण केल्यानंतर आहे ना आपले मुलं पण आपलं बघून करतात. जर आपणच एखादी गोष्ट केली नाही ना तर मुलांना पण माहिती होणार नाही का हे नेमकं काय असतं. आज आपण वसुबारसची पूजा केली पाहिजे, म्हणजे आपल्या मुलांना पण कळेल वसुबारस म्हणजे नेमकी काय असते, कसली पूजा करायची असते. तर जे आपण करतो ना ते आपलं बघून आपले मुलं करतात. त्यामुळे ना वर्षभर जे जे सण येतात ना ते सर्व काही सण आहे ना आपण असेच साजरे करायचे. दररोजचे कामं तर आपण सगळेच जण करतो, पण सणवार सगळं काही व्यवस्थित साजरं करायचं आहे. पूजा अर्चा सर्व काही आपण करा, पण देवांच्या पाया पडायला मुलांना लावायचे. आपल्या घरातले सर्व काही मंडळींनी ना जे सणवार येतात ना दररोजचे तर पाया पडतातच देवांचे, तो काही विषय नसतो. पण जे सणवार येतात ना ज्या पूजाविधी आपण मांडतो ना त्यांच्या पण आहे ना आपल्या मुलाबाळांनी आपल्या घरातले सर्व काही कुटुंबातल्या माणसांनी ना दर्शन घ्यायचं. तर इथे ना मी सर्व वर्षभरात जे जे सण येतात ना ते सर्व काही पूजा मांडणी मी करते. व्यवस्थित करून झाली, दर्शन वगैरे घेऊन झालं. तर आता ना मला नैवेद्याला शिरा बनवायचा आहे, तर मी आहे ना आता शिरा बनवून घेते आणि त्यानंतर आहे ना नैवेद्य दाखवील. तर अशी केली आहे मी वसुबारसची पूजा. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला माझी वसुबारसची पूजा. आत्ताच माझी ना संध्याकाळची देवपूजा झाली, बाहेर पंत्या लावल्या, तुळशीची पूजा झाली, गणपती बाप्पांची झाली सर्व काही. आणि आज वसुबारस असल्यामुळे ना गाय वासराची पण पूजा केली. तर आता मी किचनमध्ये आले, भांडे लावायचे राहिलेच होते जरा. बाहेर आहे ना लाईटिंग, ज्या माळी मी लावले ना फुलांच्या त्याच्यावर आहे ना लाईटिंग लावायची, पण पाऊस पडल्यामुळे ना मग आता त्या माळी लावल्या ना तर ते फुलांमध्ये पाणी वगैरे असेल ना तर ती लाईटिंग खराब होईल, त्याच्यामुळे ना आता लाईटिंग ठेवली लावायची. किचनमध्ये आले, भांडे बाकी आहे लावायचे. 7:15 वाजले, तर मी आता ना स्वयंपाकाला लागते. आमचे भाऊ पण येणार आहेत, तर पटकन वरण भात भाजी पोळी करून घेते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किचनवरचे सगळे काही काम आवरले, स्वयंपाक झाला, जेवण झाले, भांडे झाले, किचन व्यवस्थित धुवून काढला, पुसून घेतला. आता आहे ना इथूनच किचन धुतला, मग अशीच इकडे संपूर्ण किचन धुतला होता. आता स्वयंपाक झाल्यानंतर सगळे काही काम आवरल्यानंतर आहे ना गॅसपासूनच किचन आणि गॅस धुवून काढली. तर माठ पण भरून ठेवला आहे. आणि आता आहे ना मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे, कारण आहे ना आता भरपूर दमले, सतत 2-3 दिवस झाले ना फराळाचं करायला उभीच आहे. आणि मी सर्व काही फराळाचं आहे ना किचनवरतीच केलं आहे, त्याच्यामुळे ना सर्व काही फराळाचं बनवताना आहे ना उभं राहूनच बनवायला लागलं आहे, बसून वगैरे बनवलेलं नाही आहे. त्यामुळे ना आता पाय पण दुखत आहे. तर त्यामुळे ना मी आता काही स्वयंपाक वगैरे केला ते काहीच शूट केलं नाही. तर आता ना मी व्हिडिओचा एंड करणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.